नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज बुधवार 7 जानेवारी 2026. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नवीन तुरीला काय बाजारभाव मिळत आहे, कोणत्या बाजार समितीमध्ये किती रुपयाचा दर मिळत आहे, पहा सविस्तर माहिती. तर मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे पैठण. आवक आली आहे 163 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,800 रुपये. पुढील बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली आहे तुरीला 725 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,900 रुपये. पुढील बाजार समिती आहे हिंगोली. तुरीला आवक आलेली आहे 100 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,875 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,150 रुपये. पुढील बाजार समिती मुरुम. तुरीला आवक आलेली आहे 630 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,317 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,566 रुपये. पुढील बाजार समिती आहे परतूर. तुरीला आवक आलेली आहे 508 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 5,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,331 रुपये. पुढील बाजार समिती सोलापूर. तुरीला आवक आलेली आहे 200 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,180 रुपये. पुढील बाजार समिती आहे लातूर. तुरीला आवक आलेली आहे 3,452 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,600 रुपये. तर मित्रांनो, असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.